अर्णव खैरे मृत्यूनंतर राजकारण तापलं आहे। भाजपाकडून सद्बुद्धी द्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन केलं जाणार आहे। मनसे ठाकरे सेनेचे नाव न घेता अमित साटम यांनी टीका केली। समाजात भाषावार आणि प्रांतवादाच्या नावाने विष पेरत असल्याचा आरोप केलाय। खैरे नावाचा एक 19 वर्षाचा मराठी युवक ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे घरी येऊन त्या मुलानं आत्महत्या केली। काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद, प्रांतवाद, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, विष पसरवणं अशा प्रकारच्या गोष्टी ते करतायत आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला, मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। बघा, ही दुर्दैवी घटना आहे। अशा घटनेचं राजकारण करू नये एवढं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आता जर एखाद्याला अशा राजकारणाची सवयच असेल तर त्याने त्याची गरज लागत असेल त्याला मी काही करू शकत नाही, परंतु दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेचं राजकारण होऊ नये। हा महत्त्वाचा जरी प्रश्न असला तरी हा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न आहे। रेल्वे पोलीस काय करत होती, ते खरोखर तसं झालं का? कारण ती व्यक्ती पण मराठीच होती। हा मराठी अमराठी वाद नाही जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। मुळात हा एक जरी महत्त्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नावर तुम्हाला आणीन, कारण तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आता मी घेतला, महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल। आता मध्यंतरी ते 2 ट्रेन घासून मध्ये जी लोक चिरडली गेली त्याच्यावर कुठे काय रेल्वे मंत्रालयाकडून आलेलं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।